गॅससाठी नागरिकांचा आक्रोश, मोकळ्या टाक्या घेऊन लोक रस्त्यावर, तर सर्वसामान्य कामगार मजुरी बुडवून गॅस मिळवण्यासाठी रांगेत. सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील हिंगणगाव येथील नागरिकांनी गॅससाठी तहसील कार्यालयामध्ये तक्रारीचा पाढा वाचला, तर संबंधित गॅस एजन्सीजमधील जबाबदार व्यक्तींनी फक्त आश्वासनाशिवाय काहीही ठोस उत्तर दिले नाही. कवठेमहांकाळ शहरासह तालुक्यामध्ये गॅसची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. सर्वसामान्य लोक तर पहाटेपासूनच गॅससाठी नंबर लावून बसलेले दिसून येत आहेत. तर कवठेमहांकाळ शहरामध्ये अनेक व्यक्ती मोटरसायकलला सिलेंडर लावून फिरताना दिसत आहेत. तर तालुक्यातील हिंगणगाव येथील नागरिकांनी आज सिलेंडर मिळत नसल्याने नायब तहसीलदार यांच्या पुढे आपला आक्रोश व्यक्त केला. प्रशासनामार्फत गॅसचा तसेच इंधनाचा पुरेपूर साठा असल्याचे वारंवार सांगत असले तर मग गॅसचा तुटवडा का पडत आहे, गॅससाठी रांगा का लागत आहेत, असा सवाल जनतेतून व्यक्त केला जात आहे. तर अनेक ठिकाणी गॅसच्या अव्वाच्या सव्वा किमती घेऊन विक्री केली जात असल्याचे जनतेतून चर्चिले जात आहे. इंधनाचा पुरेपूर साठा असताना देखील गॅससाठी रांगा लावत आहेत. मग यामध्ये प्रशासन खरे बोलत आहे की गॅस वितरक कृत्रिम टंचाई करत आहे, असा गॅस ग्राहकांचा संभ्रम झालेला दिसून येत आहे. तर अनेक ग्राहकांना DAC नंबर आला तर नंबरला गॅस टाकी घेऊन थांबले असता नंबरवाले टाकी दिल्याचे दिसत आहे. त्यावेळी त्या ग्राहकाला ऑफिसमधून पावती आणायला पावती लावली जाते. मग त्या ग्राहकाची गॅस टाकी कोणाला वितरित केली हा सध्या तरी संशोधनाचा विषय ठरत आहे. महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवठेमहांकाळ. पंचायत हिंगणगाव यांच्या वतीने लोकांच्या समस्या, खास करून त्यातल्या त्यात गॅसची समस्या घेऊन आम्ही या ठिकाणी सरपंच प्रतिनिधी अमरजी सावळे आहेत, मी ग्रामपंचायत सदस्य गिरीश शेजार, आधी माझी पदाधिकारी, गावातले ग्रामस्थ आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. आज दिनांक 8 एप्रिल आहे. 17 मार्च पासूनचे DAC नंबर येऊन सुद्धा हिंगणगावात बऱ्याच जणांना या ठिकाणी गॅस सिलेंडर अद्याप मिळालेला नाही. आणि गेले 8 दिवस झाले लोक पहाटे 3-4 वाजल्यापासून एका ठिकाणी जिथे नेहमी गॅस मिळतो त्या दर्गा परिसरामध्ये लोक रांगा लावून बसतात. आणि 11-12 वाजेपर्यंत लोकांनी थांबायचं. 200-200, 300 सिलेंडर घेऊन लोक थांबतात आणि त्या लोकांना त्या ठिकाणी ना कामधंदा करण्यासाठी उसंती मिळते ना सिलेंडर मिळतोय. अतिशय दुर्दैवी अशी अवस्था आहे. ज्यावेळेस ही लोक आमच्या ग्रामपंचायतीकडे तक्रार घेऊन आली, ग्रामपंचायत या नात्यानं आम्ही या ठिकाणी तहसीलदार मॅडमना भेटण्यासाठी आलो होतो, परंतु त्या इथं नाही आहेत. नायब तहसीलदारांना आम्ही या ठिकाणी भेटलेलो आहे. त्यांनी सदर गॅस वितरक कंपनीच्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी बोलवून नेमकी सत्यता काय या ठिकाणी आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. उद्या गाडी आम्हाला देतो म्हणून सांगितलेलं आहे. पण ह्याच्याकडे सुद्धा गॅस सिलेंडर उपलब्धता नाही आहे, म्हणजे गॅस एजन्सीकडे सुद्धा, कारण पुरवठा वर्ण झालेला नाही. ही शासनाची सुद्धा चुकी आहे. शासन सुद्धा नुसतं वर्ण गोड बोलतंय, शासन बरोबर नाही. त्यात एक दुर्दैव असं आहे की बाहेर 2000, 2500, 3000 टाक्या भेटतायत. नेमकं यामागं काय वास्तव आहे शोध लागला पाहिजे आणि याचा सत्याचा उलगडा झाला पाहिजे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे एवढीच भावना या ठिकाणी आहे. धन्यवाद.